स्वामी समर्थ. सावधान, तुम्ही नकळत घडत असलेली एक छोटीशी चूक तुमच्या घरातल्या पैशाला पाण्यासारखं वाहून लावत तर नाही ना? अनेकदा आपण खूप कष्ट करतो, घाम गाळतो, पण महिना अखेरीस हातात काहीच उरत नाही. कधी विचार केला की असं का होतं? शास्त्रानुसार शुक्रवार हा धनलक्ष्मीचा दिवस, पण याच दिवशी केलेली एक एक आंबट चूक तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी ओढून घेऊ शकते. असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी प्रत्येक शुक्रवारी तुमच्या दारापर्यंत येत असते, पण तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर असलेल्या एका वस्तूमुळे ती उंबरठ्यावरच शाप देऊन परत फिरते. जर तुमच्या घरात सतत कटकटी होत असतील, पैसा टिकत नसेल किंवा आजारपण पाठ सोडत नसेल, तर समजून जा की तुम्ही देवी लक्ष्मीचा अनादर करत आहात. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरू शकतो, कारण त्यात आम्ही अशा काही गुप्त गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला आजवर कोणीही सांगितल्या नसतील. काय हे रहस्य? कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या शुक्रवारी केल्या तर साक्षात कुबेराचा खजिना तुमच्यासाठी खुला होऊ शकतो? आणि अशी कोणती चूक आहे जी तुमचं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त करू शकते? हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अर्धवट ज्ञान हे विनाशाचे कारण ठरू शकतं. तर शुक्रवार हा दिवस प्रामुख्याने धनलक्ष्मी आणि माता संतोषीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींना अत्यंत महत्त्व दिलं गेलं आहे. शास्त्रानुसार शुक्रवारी चुकूनही आंबट पदार्थाचे सेवन करू नये, कारण आंबट चव ही माता संतोषीच्या व्रतामध्ये वर्ज्य मानली जाते. जर तुम्ही या दिवशी लिंबू, चिंच, आंबट दही किंवा अगदी लोणचे खात असाल, तर ते तुमच्या घरात सुख शांती किंवा आर्थिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करू शकतं. असं म्हटलं जातं की शुक्रवारी आंबट खाल्ल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद होतात आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे कष्टाने कमावलेला पैसा औषधोपचारात आणि कोर्ट कचेऱ्याच्या कामात खर्च होऊ शकतो. याउलट जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात देवी लक्ष्मीची अखंड कृपा हवी असेल, तर शुक्रवारी जास्तीत जास्त गोड पदार्थाचा वापर करावा. या दिवशी दुधापासून बनवलेली खीर असो किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई खाणे व देवीला नैवेद्य दाखवणे अत्यंत शुभ मानलं जातं. गोड पदार्थ हे केवळ जिभेला चव देत नाहीत, तर ते घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचं वातावरण निर्माण करतात. जे लोक व्यवसायात सतत तोटा सहन करत आहेत किंवा ज्यांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे, त्यांनी शुक्रवारी आंबट पदार्थाचा त्याग करून लक्ष्मीला साखरेचा किंवा खडी साखरेचा भोग अर्पण केल्यास त्यांच्या आर्थिक अडचणी हळूहळू दूर होऊ शकू लागतात आणि संपत्तीचे नवे मार्ग सुद्धा खुलतात. घराचा मुख्य दरवाजा हा केवळ प्रवेश मार्ग नसून तो साक्षात लक्ष्मीचे आगमनद्वार मानले जाते. शास्त्रानुसार सायंकाळी 5 ते 7 या संधिकालात माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर येते. अशावेळी जर तुमच्या दरवाजावर चपलांचा ढिगा असेल, जुना कचरा साचलेला असेल किंवा तिथे अंधार असेल, तर लक्ष्मी तिथे पाऊल न ठेवता उलट पावली परत फिरते. ज्या घराचा उंबरठा अस्वच्छ असतो तिथे लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रता प्रवेश करते. एकदा का दरिद्रतेचा वास घरात झाला की कितीही कष्ट केले तरी घरात पैसा टिकत नाही आणि विनाकारण कटकटी, भांडणे आणि आजारपण वाढू लागते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचे स्वागत करण्यासाठी मुख्य दरवाजा नेहमी सजलेला आणि पवित्र असावा. शुक्रवारी सकाळी दरवाजाच्या दोन्ही बाजूंना हळद कुंकवाचे स्वस्तिक काढावे आणि उंबरठ्याची पूजा करावी. शक्य असल्यास तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात पांढरे फूल टाकून ते दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवावे किंवा मातीच्या सुराईत पाणी भरून ठेवावे. दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण लावणे आणि सायंकाळी तिथे गाईच्या तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. या साध्या वाटणाऱ्या उपायांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात अखंड वास्तव्याचा आशीर्वाद देते. हिंदू धर्मशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो, म्हणूनच या झाडाला देववृक्ष मानले जाते. जर तुमच्या आयुष्यात नशिबाची साथ मिळत नसेल आणि मेहनतीचे फळ पदरात पडत नसेल, तर शुक्रवारी पिंपळाच्या झाडाचा हा उपाय रामबाण ठरतो. शुक्रवारी सूर्यास्ताच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली गाईच्या तुपाचा एक दिवा लावावा आणि तिथे बसून लक्ष्मीचे स्मरण करावे. पिंपळामध्ये एक विशेष अदृश्य दैवी शक्ती असते, जी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यास मदत करते. विशेषतः ज्यांच्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे किंवा ज्यांचे पैसे अडकलेले आहेत, त्यांनी श्रद्धेने हा दिवा लावल्यास त्यांच्या आयुष्यातील आर्थिक अडथळे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. या उपायासोबतच बताशांचा, साखरेच्या गाठी वापर करणे अत्यंत प्रभावी मानले गेले आहे.
सलग 5 शुक्रवार पिंपळाच्या झाडाला 1 पाव बताशे अर्पण करावेत आणि एका तांब्यात शुद्ध पाणी घेऊन त्या शक्तीची तहान भागवावी. हे करत असताना मनात असा संकल्प सोडावा की हे दैवी शक्ती, माझ्या जीवनातील दारिद्र्य आणि संकटे दूर करा. हा उपाय करताना कोणाशीही बोलू नये आणि मागे वळून पाहू नये. या साध्या पण शक्तिशाली विधीमुळे तुमच्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायमची राहते. अनेकदा स्वप्नांच्या माध्यमातून किंवा अनपेक्षित मार्गांनी तुम्हाला मदतीचे संकेत मिळू लागतात, ज्यामुळे तुमचे कोलमडलेले आर्थिक नियोजन पुन्हा रुळावर येते. घरातील प्रत्येक वस्तूची एक ऊर्जा असते आणि जर तुमच्या घरात तुटलेल्या किंवा खराब झालेल्या वस्तू असतील तर त्या साक्षात दरिद्रतेला आमंत्रण देतात. शास्त्रानुसार ज्या घरात खंडित म्हणजेच तुटलेल्या देवाच्या मूर्तींची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. अनेक लोक लोभामुळे किंवा जुन्या आठवणींमुळे अशा मूर्ती घरात ठेवतात, पण त्या नकारात्मकतेचे सर्वात मोठे केंद्र मानल्या जातात. याशिवाय तुमच्या तिजोरीत किंवा कपाटात फाटलेल्या जुन्या नोटा, गंजलेली नाणी किंवा बंद पडलेली घड्याळे असतील तर ती तुमची प्रगती थांबवतात. या वस्तू घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह रोखतात, ज्यामुळे घरात विनाकारण कटकटी आणि पैशांची चणचण भासू लागते. लक्ष्मीला केवळ स्वच्छताच नाही तर घरातील आनंदी वातावरणही प्रिय असते. ज्या घरात महिलांचा वारंवार अपमान केला जातो किंवा जिथे संध्याकाळच्या वेळी भांडणे होतात, अशा ठिकाणाहून लक्ष्मी कायमचा निरोप घेते. घराच्या मुख्य दरवाजावर किंवा कोपऱ्यात जुना कचरा, रद्दी आणि घाण साठवून ठेवल्याने अलक्ष्मीचा वास होतो. शुक्रवारी घरातील सर्व कोळिष्टके आणि धूळ साफ करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की घरात सतत कोणाचे तरी टोक लागते किंवा नजर लागते, तर या दिवशी जुन्या टाकाऊ वस्तू घराबाहेर काढाव्यात. शुद्ध आणि नीटनेटके घर हे केवळ वास्तूलाच शांत करत नाही, तर लक्ष्मीला तिथे अखंड वास्तव्यासाठी आकर्षित करते. केवळ मेहनत करून लक्ष्मी प्रसन्न होत नाही, तर त्याला शास्त्रातील सिद्ध मंत्रांची जोड देणे आवश्यक असते. शुक्रवारी रात्री अष्टलक्ष्मीची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र किंवा लक्ष्मी सूक्त यांचे पठण केल्यास घराभोवती एक सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार होते, जे गरिबीला आत येण्यापासून रोखते. जर तुम्हाला मोठे स्तोत्र म्हणणे कठीण जात असेल तर ओम श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. हा मंत्र केवळ शब्द नसून एक ध्वनिलहरी आहे, जी ब्रह्मांडातून समृद्धी आणि संधी खेचून आणते. जप करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि मी हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी करत आहे असा ठाम संकल्प असावा, तरच त्याचे फळ 100% मिळते. मंत्रोच्चारासोबतच काही छोटे पण प्रभावी विधी केल्यास लक्ष्मी तुमच्या घरात कायमचा मुक्काम ठोकते. शुक्रवारी माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल आणि थोडे अत्तर अर्पण करावे, कारण सुगंध आणि सौंदर्याकडे लक्ष्मी लवकर आकर्षित होते. तसेच श्रीयंत्राला दुधाने स्नान घालून ते दूध संपूर्ण घरभर शिंपडावे. यामुळे घरातील वास्तुदोष आणि नकारात्मकता नष्ट होते. ज्यांना आर्थिक प्रगती हवी आहे त्यांनी 5 कवड्या लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत किंवा कामाच्या ठिकाणी ठेवाव्यात. लक्षात ठेवा, लक्ष्मी ही चंचल असते, पण जिथे मंत्रांचा गजर आणि विधींचे पावित्र्य असते तिथे ती शांत स्वरूपात वास करते. हे उपाय सलग काही शुक्रवार केल्यास तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत कमालीचा बदल जाणवेल. मित्रांनो, शास्त्र आणि श्रद्धेची ही जोड तुमच्या आयुष्यात नक्कीच मोठा बदल घडवून आणेल. पण लक्षात ठेवा, लक्ष्मी तिथेच राहते जिथे कष्टाला आशीर्वादाची जोड मिळते. तुम्हाला यातील कोणता उपाय सर्वात जास्त आवडला किंवा तुम्ही कोणता उपाय उद्यापासून सुरू करणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत तो नक्की शेअर करा, कारण कोणा एकाची गरिबी दूर करण्यात तुमचा छोटासा वाटा असू शकतो. अशाच नशिबाची साथ देणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका प्रभावी व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.